श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक पूजे सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास माझ्या मानसी, गुरुचरित्र एकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अलोलिका. एकता जाती सर्व दोषा, ज्ञानज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतितासी, आपले पूर्वजन्म पूससी. सांगेन एक विस्तारेसी, चांडाल जन्म होणार गती. पाप पुण्याची गती, आपले आर्जव भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीच याती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्याची पासोनी चांडाळ वर्ण. उपजले असते यातीहीन, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोष आचरण. त्याने हीन जाती पावती, ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण. त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर. ब्राह्मण करिता अनाचार, पावे तो हीन योनीसी. कुळदेवता सोडोनी, गुरु अथवा माता पिता सोडोनी जाय आपण परता. चांडाल योनी होय निश्चिता, कुळस्त्रिये सोडलिया. कुळदेवता सोडोनी, आणिक देवता पूजा करोनी. तोची होय चांडाल योनी, सदा अनृत बोले नर. न करी सेवा माता पिता, त्यासी प्रतिपाळ न करिता. चांडाळ होनी तत्वता, सप्तजन्म कृमी होय. पहिली एक स्त्री असता, दुसरी करोनी तिसी त्यजिता. होय जन्म त्यासी पतिता, आणिक एक सांगेन नवल. स्वामी स्त्रीशी, गुरु स्त्रीशी, शत्रु मित्र विश्वास स्त्रीशी. जो करी व्यभिचारासी, तोही जन्म पतिता करी. ती संध्याकाळ समय देखा, विप्र भोजन करी अविवेका. भाक देऊन फिरे निका, तोही जन्मे चांडाळ. वैश्वदेव काल अतिथीसी, जो बोले दुष्टोत्तरेसी. अन्न नेदी तयासी, कुक्कुट होऊनी उपजे. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटे करावयासी करी भेद, चांडाल योनी जन्म पावे. नाडी भेद नेणता करी वैद्यकी, जाणोनी औषध दे आणखी. तोही होय महापातकी, चांडाळ जन्मी संभवे. जारण मारण मोहनादी, मंत्र जपती कुबुद्धी. जन्म होय चांडाल त्रिशुद्धी, वेदमार्ग त्यजिता विप्रे. ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र, आपले कर्म त्यजुने मूढमंद. आणिक मार्ग आचरे सदा, तोच चांडाल योनी होय. विधवा स्त्रियांचा संग करी, शिव्या देऊनी अतिथी जेववी घरी. श्राद्ध दिवशी पिंडन करी, चांडाल योनी जन्म पावे. भजे आपण एक देवता, दुसरे देव निंदा करिता. तो होय अपस्मारी तत्वता, दारिद्र रूप पीडतसे. लोकांची वर्मकर्मे आपण, सदा करी उच्चारण. तो हृदयरोगी होय जाण, महाकष्ट भोगितसे. गर्भपात करी स्त्रियांसी, वांज होऊनी उपजे परियसी. पुत्र झालिया मरती भरवसी, गर्भपात करू नये. सर्प जाती मारी नर, सर्प योनी होय निर्धार. ऐसे दोष असती अपार, आता तस्कर प्रकरण सांगेन. परद्रव्य अपहारी देखा, परदत्तापहार विशेषा. परद्वेषी नर एका, अपुत्री होऊनी उपजे. देवद्रव्य अपहारी देखा, देव कार्यनाशी जोका. पंडुरोगी होय निका, फळचोरी होय विद्रुप. श्री गुरु म्हणती पतितासी, दोष करिता जन्म होय ऐसी. आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी. शांती परवी बोलिले असे, परस्त्री अलिंगन केलिया देखा. शतजन्म श्वान होय निका, पुढे मागुती सर्प जन्मनिका. भोगी दुःखा अवधारी, परस्त्रियेचे मुख. न करावे अवलोक, जरी पाहिल कुबुद्धिक. चक्षुरोगी होऊन उपजे, ऐसे तया पतितासी. श्री गुरु आपण निरोपिती, एकत होता त्रिविक्रम भारती. प्रश्न केला श्री गुरुशी, स्वामी निरोपिले धर्म सकळ. एकता जाहले मन निर्मळ, जरी घडले एक वेळ. पाप जाय कवणे परी, श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासी. प्रायश्चित असे पापासी, पश्चाताप होय जासी. त्यासी पाप नाही देखा, पाप जरी असेल थोर केले. अंतःकरणी असेल खोचले, त्यासी प्रायश्चित असे भले. कर्मविपाकी बोलिले असे, प्रायश्चित्ताचे विधान. सांगेन एका स्थिर मने, ऋषींचे असे वचन. प्रकार असे एका तुम्ही, अज्ञानकृत पापासी. पश्चातापे शुद्ध परियसी. गुरु सेवा तत्परेसी, केलिया गुरु निवारिल.
नेणता पाप केलियासी प्रायश्चित परियसी प्राणायाम द्विशतेसी पुण्यतीर्थी 10 स्नान स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघा समगडे हे निश्चित दोघे आचरावे प्रायश्चित्त आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जप 10 सहस्त्र विप्रा 12 भोजन द्यावे तील हवन 1 सहस्त्र करावे वेद मंत्रे त्याचे नाव गायत्री कृच्छ श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी प्रजापत्य कृच्छ देखा असे विधी अतिविशेषा भोजन करावे 1 भुक्तिका अथवा अयाचित भिक्षा उपवास करावे 3 दिवस स्मरण करावे श्री गुरुचरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य 3 दिवस घृत घेऊनी क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी पुनः क्षीर 21 दिवस एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत तीळ गुळ लाह्या पीठ उपवास करावे आणिक एक असे प्रकार करावा चंद्रायन आचार कुक्कुटांप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने आपुले पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जळुनी जाय पाप अवधारा आता सांगेन तीर्थकृच्छ यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेतपर्वत स्नानमात्रे पाप जाती वरकड तीर्था गेलियासी गायत्री जप सहस्त्रेसी पाप जाय त्वरितेसी अगस्त्यवचन बोलिलेचे समुद्र सेतु बंधेसी स्नान केलिया परियसी भ्रूणहत्या पापनाशी कृतघ्नादी पातके विधिपूर्वक शूचिसी जपा कोटि गायत्रीसी ब्रह्महत्या पापनाशी एकत्रिविक्रमा एकचित्ते पवमान सुक्त चत्वारी पठन करिता ब्रह्महत्या दूरी इंद्रमित्र अवधारी 1 महिना जपावे 5 मास 6 मास मिताहार करुणी पुरुषे पुरुष सुक्ते पापनाश पंचमहादोष जातील त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे जन्मक्तीसी अघमर्षण त्रिरावृत्तेसी सप्तजन्म पापजाय आणखी असे विधान देखा अज्ञानकृत दोषांदिका अनुतप्त होऊनी विशेखा पंचगव्य प्राशन करावे गोमूय गोमय क्षीर दधी घृत कृशसार घ्यावे असे विधिसार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गायीचे क्षीर शुभ्र श्वेतधेनूचे दधी घ्यावे कपिला गायीचे तूप वरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगेन एका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठार्ध गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पावशेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर तितुकेच मिळवावे कुशसार घेता मंत्र निर्धार विस्तारुणी सांगेन कुशांसहित 6 रसांस एकेकासी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती ईसे इदम विष्णु दूसरा देखा मानस्तो के मंत्र तीसरा चौथा प्रजापति मंत्र पंचम गायत्री उच्चारा 6व्या व्याहृती प्रणवपूर्वक ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे अनुतप्त होऊनी एक भावे अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नासती अवधारा गायी न मिळे इतुके जिन्सी कपिला गाय मुख्य परियसी जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम पातक घडे जासी प्रायश्चित असे त्यासी जगत गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनीत एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापग्न पुनीत होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञानप्रकाश होऊनिया श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दूषिसी यास्तव चांडाल जन्मलासी आता सांगो तुझ अधिक स्नान संगमी मास 1 केलिया जाईल तुझा दोष पुनरपि विप्रजन्म पावसी पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन झाले मजसी कावळा जाय मानसरोवरासी राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र तारावा आता माते शरणागता रक्षका तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रोणी आता मजसी विप्रांमध्ये मिळवावे एकोणी तयाचे वचन श्री गुरु बोलती हासोन
तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझ पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्त मासांसी ब्राह्मण म्हणती तू ते कैसी सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गाधीपुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्र म्हणवी आपणा ते ब्रह्मयाची शतवर्षे तप केले महाक्लेशे तेने बळे म्हणवी तसे ब्रह्मऋषी म्हणोनी इंद्रादी सुरवरांसी विनविता होय परियसी आपणा ते ब्रह्मऋषी म्हणून बोला म्हणतसे ऐसे तया वसिष्ठांशी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास अपात्र देह टाकणे अपवित्र मग विप्र कुडी जन्म होसी काही केलिया न म्हणे विप्र कोपला मुनी विश्वामित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तैवेळी ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्या न होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्मऋषी तया विश्वामित्रा ते वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वशिष्ठावरी विचार करी मागुती मनी जरी वधीन वसिष्ठ मुनी आपणा तेन म्हणती कोणी ब्रह्मऋषी म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्यासर्षी आपण म्हणो ब्रह्मऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वसिष्ठ मुनिवर मारिता म्या दोष फार म्हणून टाकी गिरिशिखर भूमीवरी परियसा अनुतप्त झाले अंतःकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तैवेळी संतोषोनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामिया ऋषी वचन ऐकोनी बोलत असे वसिष्ठ मुनी तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपणा विश्वामित्रे अंगीकारिले सूर्य पाके अन्न केले सहस्त्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पूर्वीर देह जाळोनी नूतन देह धरता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणूनी झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर्जावा जन्म इह अनुतप्त झाला तुझा भाव होविल जन्म ब्राह्मण कुडी ऐसे त्या पतितासी बोधती श्रीगुरु परियसी लाधले असे सुख त्यासी त्याच्या मानसी न येची निधान सापडे दारिद्र्यासी तो का सांडील संतोषी अमृत सापडे एखाद्यासी तो का सोडिल सुखासुखी तैसे तया पतितासी लाधले ज्ञान निधान राशी न वचे आपुले मंदिरासी विप्र आपणा म्हणवितसे इतुके होता अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळी येता स्त्रियसी स्पर्शो नको म्हणे तीयसी कोपे करुणी मारावयासी जात असे तो पतित दुःख करे त्याची भार्या जाऊनी नमी श्री गुरुपाया पती माते सोडून या जातो एका स्वामिया कन्या पुत्र मज बहुत कोण त्यांते प्रतिपाळित आम्हा त्यजोनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाला स्वामी तयासी त्यजीन प्राणपुत्रा सरशी येरवी आमुते कोण पोशी अनाथ आपण स्वामिया एकोनी तिचे वचन श्री गुरु बोलती हसोन तया नराते बोलावून सांगितले परियसा श्री गुरु म्हणती पतितासी तुवा जावे आपले घरासी पुत्र कलत्र क्षोभता दोषी तू ते गती नोहे जाण या संसार जन्मुनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म काया तरीच तेने भवार्णव या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगना करोनी त्यजिता होय पतना महादोष बोलिजे सूर्य भूमी साक्षीसी तुवा वारिले स्त्रियसी तीस त्यजिता महादोषी तुझगती नव्हे जाण श्री गुरुवचन ऐकोन विनवित असे कर जोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुती श्री गुरु मनी विचारिती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्धा हाती मग अज्ञान होय त्यासी ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्या ते बोलावुनी एखादा लुब्ध पाचारोनी आणा आता त्वरितेसी तया ग्रामी द्विज एक करी उदिम वाणिक त्यासी पाचारिती एक तया पतिता सन्निध श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊन हसतेसी
स्नपन करिगा पतितासी होय आसक्त संसारी. श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊनी आला उदक आपण. पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धुवनिया. विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे. मुख पाहता स्त्रीपुत्रांचे धावत गेला तयांजवळी. आलिंगोनी पुत्रासी भ्रांती झाली म्हणे त्यांसी. का आलो या स्थळासी तुम्ही येणे कोण काज. ऐसा मनी विस्मय करीत आपल्या घरा गेला पतित. सांगती लोकवृत्तांत विस्मय करी तयावेळी. इतुके होता कौतुक पाहत होते नगर लोक. आश्चर्य करती सकळीक म्हणती अभिनव काय झाले. त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरुसन्निधानी. उसत असे विनवोनी एका श्रोते एकचित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी. निरूप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारी. महापतित यातीहीन त्याते स्वामी दिधले ज्ञान. अंगदूत तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारुनी आम्हासी निरोपावे कृपेसी. म्हणून लागला चरणांसी भावभक्ती करुनिया. ऐसे पुसे त्रिविक्रमयती श्री गुरु तयासी निरोप देती. त्याचे अंगीची विभूती दूता गेले ज्ञान एका. पुढील कथा पावन सांगेन सिद्ध विस्तारून. महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधर संवादे कर्मविपाक कथनम नाम 8विंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.